नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 22 डिसेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. हेमंत ऋतू आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची सप्तमी आहे. नक्षत्र उत्तरा आहे. योग ऐष्मा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:06 ते 4:26 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:25 ते 1:44 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 4:26 ते 5:47 आणि यमगंड काळ दुपारी 12:35 ते 1:45 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र सिंह राशीमध्ये भ्रमण करेल. हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दुपारी 12:56 हा चंद्र कन्या राशीमध्ये भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. नेपच्यून बरोबर प्रतियोग करेल आणि रवी केंद्रयोग सुद्धा करेल. ही ग्रहस्थिती लक्षात ठेवून 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दुपारी 12:56 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या केतू बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. व्ययातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. भाग्यातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुमचा एनर्जी, तुमचा कॉन्फिडन्स ही जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. दुपारपर्यंत तुमची महत्त्वपूर्ण कामं तुमची आटोपून घ्या. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र अचानकपणे तुमच्या एकंदरीत मानसिकतेमध्ये थोडासा बदल दिसून येईल. निगेटिव्ह झाल्यासारखे वाटेल. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. तुमची मानसिकता थोडी बदललेली दिसेल. चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात वाढतील. या संदर्भात काळजी घ्या. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण कामं उरकून घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दुपारी 12:56 हा चंद्र पंचम स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. लाभातल्या नेपच्यूनबरोबर प्रतियोग करेल. त्याचप्रमाणे अष्टमातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेलसुद्धा. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध वृद्धिंगत होतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर थोड्याफार प्रमाणात वादविवादाचे खटके वगैरे उडू शकतील. कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अजिबात हाती घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दुपारी 12:56 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. दशमातल्या नेपच्यूनबरोबर प्रतियोग करेल आणि सप्तमातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दुपारपर्यंतचा कालावधी हा बऱ्याच प्रमाणात धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. काही चांगले इंट्युशन्स किंवा आयडियासुद्धा तुम्हाला मिळू शकतील. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, परंतु आराम मिळणं कठीण होऊन बसेल. घरातल्या व्यक्तींबरोबर थोड्याफार प्रमाणात वादविवादाचे खटके वगैरे उडू शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. महत्त्वपूर्ण निर्णय दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अजिबात घेऊ नका. जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारांसुद्धा मतभेद, मतवैचित्र्य अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील.
यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दुपारी 12:56 हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. भाग्यातल्या नेपच्यूनबरोबर प्रतियोग करेल. याचप्रमाणे षष्ठातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागतील. काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल त्या संदर्भात सुद्धा काही चांगल्या संधी तुमच्या समोर येऊ शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवीन-नवीन आयडियाज तुमच्या समोर येऊ शकतील, की ज्या पॉझिटिव्ह असतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारचे निर्णय छोटे किंवा मोठे अजिबात घेऊ नका. तुमची मानसिकता बदलल्यासारखं जाणवेल. याचप्रमाणे थोडंसं फसल्यासारखे सुद्धा अनुभव येऊ शकतील. काळजी घ्या. आर्थिक व्यवहार जपून करणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दुपारी 12:56 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. अष्टमातल्या नेपच्यूनबरोबर प्रतियोग करेल. याचप्रमाणे पंचमातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेव्हल, कामाचा उरक हा दांडगा राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका. खास करून आर्थिक संदर्भात तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दुपारी 12:56 हा चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. याचप्रमाणे सप्तमातल्या नेपच्यूनबरोबर प्रतियोग करेल आणि चतुर्थातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतचा कालावधी हा थोडासा धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील, मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. काही चांगल्या इंट्युशन्स किंवा अंतःप्रेरणा भविष्यकालीन योजनेच्या संदर्भात सुद्धा येऊ शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका. तुमच्या भावना थोड्याशा तीव्र झालेल्या दिसतील. या संदर्भात भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जातील. अविश्वासाचं वातावरण वगैरे तयार होऊ शकेल. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दुपारी 12:56 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. तृतीयातल्या रवीबरोबर केंद्रयोग करेल आणि षष्ठातल्या नेपच्यूनबरोबर प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतचा कालावधी अतिशय उत्तम राहील. काही चांगले अनुभव किंवा काही चांगले लाभ तुम्हाला अचानकपणे मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. दुपारनंतरचा कालावधी मात्र अतिशय त्रासाचा दिसून येईल. अचानकपणे तुमच्या मानसिकतेमध्ये बदल झाल्यासारखा वाटेल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे किंवा मोठे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दुपारी 12:56 हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थात पंचमातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि द्वितीयातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दुपारपर्यंतचा कालावधी अतिशय उत्तम राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील, की ज्या महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र आर्थिक संदर्भातले कुठलेही व्यवहार करू नका. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे सुद्धा थोड्याफार प्रमाणात मतभेद किंवा मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव येतील. या संदर्भात काळजी घ्या. आर्थिक व्यवहार करताना कुठल्याही प्रकारची मोठी रिस्क घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल.
दुपारी 12:56 हा चंद्र तुमच्या दशमान भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर युती करेल. चतुर्थातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. त्याचप्रमाणे तुमच्याच राशीतल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रीय करेल. दुपारपर्यंतचा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल आणि तुमचा मूड हा सुद्धा खूप चांगला राहील. कामाचा उरक दांडगा राहील. तुमची मानसिकता अतिशय पॉझिटिव्ह दिसून येईल. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचं जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे किंवा मोठे घेऊ नका. घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. तुम्हाला स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. दुपारी 12:56 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणारा केतूबरोबर हा चंद्र युतीयोग करेल. तृतीयातल्या नेपच्यूनबरोबर प्रतियोग करेल आणि व्ययातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. महत्त्वपूर्ण दिवस आहे. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्हाला काही चांगले अनपेक्षित लाभ मिळू शकतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल, तर दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला काही चांगले आध्यात्मिक अनुभव येऊ शकतील. भविष्यकालीन योजनेच्या संदर्भातले काही अनुभव निश्चित येतील. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अजिबात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. दुपारी 12:56 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणारा केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. द्वितीयातील नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि लाभातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दुपारपर्यंतचा कालावधी अतिशय उत्तम राहील. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. फिरणं वगैरे होऊ शकेल. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. कुठल्याही महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात अजिबात करू नका. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. लागणं, कापणं, खर्चटणं अशा प्रकारचे काय अनुभव येऊ शकतील. याचप्रमाणे आर्थिक व्यवहारावरती लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दुपारी 12:56 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणारा केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. तुमच्याच राशीतल्या नेपच्यूनबरोबर प्रतियोग करेल आणि दशमातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण चांगले अनुभव येतील. महत्त्वपूर्ण काही इन्व्हेस्टमेंट किंवा आर्थिक लाभसुद्धा मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध कटू होतील. त्या दोघांमध्ये वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. अविश्वासाचं वातावरण वगैरे तयार होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 22 डिसेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.